नमस्कार. मी डॉक्टर रामलिंग पुराणे, अध्यक्ष बसव प्रतिष्ठान. उमरगा लोहारा तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत आणि ह्या स्मार्ट मीटरच्या विरोधात आम्ही राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना काल रोजी निवेदन पाठवण्यात आलेलं आहे आणि उमरगा लोहारा तालुक्यातील जे शहरी ग्रामीण भागामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे ती सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे. व त्याचबरोबर या निवेदनात आम्ही 5 मागण्या शासनाकडे केलेल्या आहोत की स्मार्ट मीटर सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी. ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत ते मीटर तात्काळ काढण्यात यावे. त्याचबरोबर जे इलेक्ट्रिक मीटरचा जो वीज बिल यायचा व त्यानंतर जो स्मार्ट मीटरने वीज बिल आलेला आहे त्याची जी तफावत रक्कम आहे ती तफावत रक्कम वीज ग्राहकांना तात्काळ परत देण्यात यावी. व त्याचबरोबर इलेक्ट्रिक मीटर जर काही तांत्रिक अडचणी आले तर त्याच मीटरला दुरुस्त करून पुन्हा तीच मीटर बसवण्यात यावी किंवा दुरुस्त नाही झाली तर नव्याने इलेक्ट्रिक मीटरच बसवण्यात यावी. अशा विविध 5 मागण्या आम्ही बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासनाकडे केलेलं आहे आणि ह्या मागण्याची पूर्तता शासनाकडून जर नाही झाली तर दिनांक 15 जुलै 2026 पासून आम्ही मुरुम येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात करत आहोत. उमरगा लोहारा तालुका हा भाग शेतीवर अवलंबून आहे, म्हणजे शेतीप्रधान आहे, कृषीप्रधान आहे आणि शेतकरी शेतमजूर म्हणजे दिवसभर काबाड कष्ट करून दिवसभराचा रोजगार मिळाल्यानंतर त्यांच्या पाल्याचा शिक्षणाचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा खर्च त्यांचा संसार यातून चालतो आणि त्यांना हा स्मार्ट मीटरचा जो खर्च आहे तो परवडण्यासारखा नाही आहे. कारण शासनाचे सध्याचे जर धोरण पाहिलं तर त्यांचा अधिक भर खाजगीकरणावर दिसतोय. खाजगीकरण म्हणजे जनसामान्यांचा मरण हे निश्चित आहे. त्यामुळे आमचा या स्मार्ट मीटरला विरोध राहणार आहे आणि आम्ही शासनाला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो. आम्ही जी मागणी केलेलं आहोत तो येणाऱ्या काळामध्ये 15 जुलैपर्यंत या मागण्यावर शासनाने सकारात्मक विचार करावा. अन्यथा बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही मुरुम येथील महावितरण कार्यालयावर आमरण उपोषण आंदोलन छेडत आहोत आणि उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व नागरिकांना एक आव्हान आहे. त्यांनी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विरोध करावं किंवा स्मार्ट मीटर बसवण्यासाठी संमती देऊ नये ही बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे. धन्यवाद.